आता आपण बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा आजपासून 16 सप्टेंबर पर्यंत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या गणेश मंडळाला यंदा 100वे वर्ष पूर्ण। वाजत गाजत बाप्पाचं आगमन। गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती उभारत साकारला कोकणातील दशावताराचा देखावा। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबई शहरात मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार। 32 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2435 पोलीस अधिकारी आणि 12420 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी। मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार। रात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक। तर रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही। सीएसएमटी पनवेल आणि ट्रान्स हार्बर मार्गिका ठाणे पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नसणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन होण्याची शक्यता। डीआरपीपीएल कडून भूमिपूजनाच्या हालचाली सुरू। ठाण्यात अवजड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी। ठाण्यात निघणाऱ्या मिरवणुकांमुळे अवजड वाहनांना बंदी। रात्री 10 नंतर वाहनांना प्रवेश दिला जाईल। मुंबईच्या कामा रुग्णालयामध्ये सोमवारपासून विशेष आहार बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार। गर्भवती महिलांना सकस आहाराबाबत योग्य मार्गदर्शनासाठी उपक्रम। बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाकडून 7 सदस्यीय समितीची स्थापना। 29 ऑक्टोबरपर्यंत शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या उपायांची शिफारस करणारा अहवाल सादर करण्याचे आदेश।